नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 1 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात होत असते, कारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने जे असतात हे उन्हाळ्याचे असतात. राज्याचा विचार केला आणि देशभराचा जर विचार केला, जे डब्ल्यूडीज म्हणजे पश्चिमी आवर्त हे उत्तरेला येतात, हिमालयाला येतात, त्या पश्चिमी आवर्तामुळे राज्यभरामध्ये येणाऱ्या काही दिवस पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्याचा डब्ल्यूडी आहे तो जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान असे हिमालयाचे जे उत्तरेच्या रांगा असतील त्या ठिकाणी चांगले बर्फवृष्टी देऊन पुढे सरकून गेलाय. मात्र येणाऱ्या 2 दिवसांमध्ये 2 फेब्रुवारीला अजून एक डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये येणार आहे. हा डब्ल्यूडी आल्यानंतरही राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे, कारण की बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्रातून जे वारे येते ते वारे भारताच्या मध्यवर्ती भाग असेल, याच्यामध्ये मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्राचा उत्तरी भाग असेल, राजस्थान, तसेच दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये ढगांची स्थिती जाणून येत आहे. त्या ठिकाणी ढग आता एकवटलेले पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याची आताची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री शक्यतो करून नंदुरबार असेल, धुळे असेल या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल, याही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज रात्री आहे. तसेच पुणे असेल, नाशिकचा पश्चिम भाग असेल, अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल, साताराचा बहुतांश भाग असेल, तसेच बुलढाण्याचा काही भाग असेल, या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ढगामुळे पाऊस मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर गडचिरोली असेल तर चंद्रपूर असेल, याही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर येणाऱ्या 2 दिवसात म्हणजे 2 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच 3 तारखेला खान्देचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर वाऱ्याची दिशानुसार जर आपण पाहिलं तर डब्ल्यूडी हा पुढे सरकून गेल्यानंतर उत्तर भारतामधून थंडगार वारे किंवा कोरडे वारे हे दक्षिणेला वाहत असतील. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही वारे मध्य भारतात येतात. याचबरोबर वाऱ्याच्या सिस्टम प्रणालीनुसार जर आपण पाहिलं तर मध्य भारतामध्ये या ठिकाणी एक सायक्लोन सर्क्युलेशन आहे. या सायक्लोन सर्क्युलेशनची उंची जर पाहिली तर 500 मीटर ते 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत हे उंची वारं वाहतंय. त्या ठिकाणी ढगांची परिस्थिती निर्माण झाली. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही वारं त्या ठिकाणी वाहत आहे आणि अरबी समुद्रामधूनही वारं तिथे येत आहे. तसंच उत्तर भारतामधून दक्षिणेला वारं सरकतं. त्यामुळे जसं डब्ल्यूडी पुढे जाईल तसं उत्तर वारं दक्षिणेला येईल आणि या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरचा जर आपण विचार केला तर शक्यतो करून येणाऱ्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान राहणार. याच्यामध्ये खानदेश असेल, मराठवाडा असेल, तसेच विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 32 ते 34 डिग्री सेल्सिअस, तसेच अकोला असेल, त्याचबरोबर अमरावतीचा दक्षिण भाग असेल, याही ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकते आहे. त्याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भाग असेल, याही ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर मिनिमम टेम्परेचर जर आपण विचार केला तर राज्यामध्ये थंडी जवळपास गायब झाले पाहायला मिळते. कमीत कमी तापमान जे असतं ते सोलापूर आणि धाराशिवमध्ये पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये 12.5 डिग्री सेल्सिअस तापमान, 12.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. त्याचबरोबर धाराशिवमध्ये 12.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. त्याचबरोबर सातारा असेल, सातारा शहर असेल, तसेच शिरवळ असेल, वाई असेल, पाचगणी असेल, महाबळेश्वर या ठिकाणी 14.0 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त राज्याचा विचार जर केला तर जवळपास सर्व ठिकाणी 16 ते 17 डिग्री सेल्सिअस आणि कोकणाचा भाग असेल या ठिकाणी जवळपास 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. राज्यातील थंडी जवळपास गायब झालेली पाहायला मिळते. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.